पुण्यातील कलावंत ढोल ताशा पथकाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात ढोल ताशा पथकाचा शुभारंभ सोहळा अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते वाद्य पथकाचं पूजन। खरीप हंगामातील पिकांवर मिलपीडस किडीचा प्रादुर्भाव, किडीमुळे पिकांची वाढ खुंटली, शेतकरी हैराण। मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या 24 जुलैपासून होणार आरक्षणाला सुरुवात। चंद्रपूर शहरात दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा शहरात पुरवठा, दूषित पाण्याच्या घागर घेऊन महिलांचा पालिकेवर मोर्चा। मालेगाव जन्म दाखला घोटाळा प्रकरण, नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ, नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकरांच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ। साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर, पावसामुळे कोयना नगरचा ओझरडे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। पुण्यातील गोखले नगर भागात गाड्यांची तोडफोड, 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड, वाहनांचं मोठं नुकसान। कल्याणमध्ये डीसीपी स्क्वॉडची मोठी कारवाई करत 22 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करून 2 जणांना ठोकल्या बेड्या। कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात 4 जण जखमी। ऑक्टोबरपर्यंत मुंबई मेट्रो 3 कार्यान्वित होणार, दहिसर आणि भाईंदरपर्यंत मार्ग जोडला जाणार, मुंबईमध्ये 330 किलोमीटरचा मेट्रो नेटवर्क तयार होणार। ठाण्यात मनसेची बॅनरबाजी, 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेल। यवतमाळच्या पुसद तालुक्यात आग, शेंबाळपिंपरी येथील आगीत 4 दुकानं भस्मात, आगीत 20 लाखांहून अधिकचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।